जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही तर कट रचले गेले पाहिजे। संयम ठेवा, संकटाचे दिवसही जातील। आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील। प्रयत्न करणं सोडू नका, आज ना उद्या एक दिवस नक्कीच आपल्या मनासारखं असेल। तुमची कृतीच घडवत असते तुमची आकृती। मोठ्या स्वप्नांचा प्रवास नेहमीच लहान पावलांनी सुरू होतो। ज्यांच्या जीवनात संघर्ष आहे, दररोज कोणाचा तरी विरोध आहे, त्यांनी समजावं की आपला रस्ता योग्य आहे। ध्येय साध्य करणे कितीही कठीण असले तरी आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही। अथक प्रयत्न, चिकाटी, सातत्य आणि ध्यास या यशाच्या 4 बाजू आहेत। एका अपयशाने कधीच यशाचा प्रवास संपत नाही। संघर्ष करत राहा, कारण साम्राज्य एका दिवसात तयार होत नसतं। देवाने सर्वांना हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय, फक्त एक अट घातले, जो झिजेल तोच चमकेल। माणसाची ओळख त्याच्या ध्येयावरून होत असते। संधी येत नसते, आपण ती कष्टातून निर्माण करायची असते। अडचणीशी खेळायचं वेळ जरा रक्तात असेल तर आयुष्याला कसली झड पोचत नाही। प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या, बदल निश्चित घडेल। जो धोका पत्करण्यास तयार असतो तो लढाई यशस्वीरित्या जिंकतो। आपले ध्येय उंच ठेवा आणि प्राप्त करेपर्यंत थांबू नका। चमत्कार हे नेहमी मेहनत करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात घडत असतात। कोणतंच ध्येय माणसाच्या धाडसापेक्षा मोठं नाही। जिंकतो तोच जो लढाईसाठी तयार असतो। पराभव हा आयुष्याचा भाग आहे, पण पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी आहे। कोणतेही ध्येय पूर्ण होण्यामागे मी प्रयत्न करणार ही भूमिका खूप महत्त्वाची असते। यशस्वी व्यक्ती ही सामान्य माणूसच असते, फक्त त्याची एकाग्रता लेझरसारखी असते। जो खचलेल्या मनाला सावरू शकतो तोच स्वप्नपूर्ती करू शकतो। चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते असते खरे यश। जिद्द आणि चिकाटीची धरता कास, येवोत संकटे कितीही यश मिळेल हमखास। नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे। कोणीही साथ दिली नाही म्हणून खचून जायचं नसतं। संकटाच्या छातीवर पाय देऊन आपलं अस्तित्व आपणच नव्याने निर्माण करायचं असतं। झोप घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकं झेप घेणं सुद्धा। यशापेक्षा जास्त चर्चा आपल्या संघर्षाची झाली पाहिजे, नेहमी असा प्रयत्न करावा। जे बदलता येईल ते बदला, जे बदलणं शक्य नाही त्याच्या आनंदाना स्वीकार करा। दिवस आले आणि गेले, मी तटस्थ पाहत राहिलो। पुन्हा मी वाटलो ऐक, पुन्हा मी संयमी लढत भासलो। लढायचं, हरायचं, पडायचं, पण प्रयत्न करत राहायचं। आयुष्य तेच आहे जे अपयशानंतरही यशाकडे धाव घेत आहे। ध्येय साध्य करण्यासाठी माणसाला इच्छा, प्रयत्न आणि सातत्य यांची गरज असते। सत्य बोलणे आणि सत्य वागणे हा गुन्हा नाही। चांगली माणसे नारळासारखी बाहेरून कडक पण आतून मऊ असतात। माणसं ओळखायला चुकलात तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं। कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला श्रम करावे लागतात। देव फक्त हातावर रेषा देतो, त्यात रंग आपल्याला भरायचे असतात। उद्याचं सुख त्यालाच अनुभवायला मिळतं जो आजच्या परिस्थितीशी संघर्ष करतो। जीवन सुखी होण्यासाठी ज्ञान, कर्म व भक्ती यांचा समन्वय साधला गेला पाहिजे। वाका तितकंच जितकं गरजेचं आहे, कारण विनाकारण वाकल्याने आपली किंमत कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो। समोरच्याचा पराभव करण्यापेक्षा त्याचं मन जिंका, तो सर्वात मोठा विजय असेल। आव्हान देणारी गोष्ट बदल घडवू शकते, फक्त आपल्यामध्ये संघर्ष करण्याची जिद्द हवी।